अमनीचा तो पोर स्वभाव, थोरा मोठ्याही तीच हाव, स्वार्थासाठीच धावा धाव, परमार्थी भाव एखाद्या. पोरीने बसावे मांडीवरी, आईने दूर कठड्या बाहेरी, हालू नको देत तो वरी, हुणावी पोरीस दुरुनी. तुझ्या बापाचे मी काय लागे, उठली ती सुटली माझ्या मागे, फुकट खाऊ मेले निलागे, म्हणावे रागे बाबांनी. परी हा राग बाह्यातकारी, अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी, हस्त घालून खिशा भीतरी, रुपया बाहेरी काढावा. घालून या तो डबीत घट्ट, झाकिता आवाज होई जो खट्ट, डबी हाती पडता ती झट्ट, घराची वाट धरीतसे. हे तो होई न्याहारी वक्ती, तैसेच जवते लेंडीवर निघती, तेव्हाही अमनीस रुपया देती, रागे भरती तैसेची. ऐसे प्रतिदिनी 2 तिजला, 6 देत त्या जमलीला, 5 दादा केळकराला, भाग्या सुंदरीला 2-2, 10 ते 15 तात्या बासी, 15 ते 50 फकीर बाबांसी, 8 वाटीती गोरगरिबांसी, नित्य नेमेसी हे देणी. असो ऐसी ही दानशीलता, मद्रासियांनी ऐकोनी वार्ता, सहज उपजोनी अर्थस्वार्थता, भजनोपक्रमता मांडिली. बाह्यतः ते भजन सुंदर, अंतरी द्रव्याचा लोभ दुर्धर, पैसे देतात या आशेवर, राहिले सपरिवार शिर्डीत. त्यातून तिघांस मोठी हाव, बाबांनी द्यावे बहुत द्रव्य, परी साईपदी भजन सद्भाव, हा एक निजभाव स्त्रियेचा.